जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज आपल्याजवळ भारत बेंचची 12 टायर गाडी आली व्हील अलाइनमेंट करायला. तर तुम्हाला बघा पुढचे टायर बघा या गाडीची कशी खाते ते. तर या गाडीचे बघा पुढचं टायर कसं आहे, साईडनं पूर्ण नक्षी गेलेली आहे. रिडाईल टायर आहे 1020चं, MRFचं टायर आहे वाटतं, हे अपोलोचं. तर बघा ही साईडचं कसं टायर गेले. तर आता हाऊसिंगचं तुम्हाला दाखवतो. हाऊसिंगचं जास्त तर काय नाही मला वाटत, हाऊसिंगचं जरा बरंच वाटते. तर डमीज बघू शकतो, डमीज टायर बघा कसं आतनं खाल्लं आहे पूर्ण. हे आहे का बघा, हे नक्षी पूर्ण कसे गेले बघा. डमीला इथं मागं सिम सेटिंग असते, ही सिम सेटिंग मी तुम्हाला दाखवतो बघा आज व्हिडिओमध्ये. तर आता चला गाडी स्कॅन करून घेऊ, पुढचं तुम्हाला दाखवतो. हा गाडीचं रिडिंग घ्यायला चालू आहे, बघू शकता तुम्ही. स्टेरिंग अशी फिरवायला लागते, तर तिथं मशीन आहे, मशीनवर पूर्ण दिसते बघा तुम्ही. तर आता हे असं रिडिंग एकदा घेतलं ना, मग अलाइनमेंटचं मागचं हाऊसिंगचं येते, मग हाऊसिंगचं चालू करायचं काम. हाऊसिंगचं रिडिंग दाखवतो तुम्हाला आता. म्हणून तो हाऊसिंगचं रिडिंग आले बघू शकता तुम्ही. हाऊसिंगचं तुम्हाला दाखवतो बघा, 6.8 मध्ये रॉंग दाखवते. तर बघू शकता 6.8 मध्ये रॉंग आहे. तर हे हाऊसिंग जे आहे ना, हे असं मागे सरकले, तर त्या हाऊसिंगला आता पुढे सरकवायचं. तर चला आता ते जॉक लावून आपण जे जर ते बाहेर करतो तसं व्हील अलाइनमेंट करायचं. हे जॉक लावून पुढे सरकवायचं, मग हे जर रिडिंग ओकेमध्ये येतं इथं. तर चला आता जाऊ खाली, गाडीच्या चालू करू काम आपलं. तर गाईज चला आता गाडीच्या खाली जाऊ आपण. गाडीच्या खाली ना बघा तुम्ही, आता व्हील अलाइनमेंट चालू केलेलं आहे बघा. क्लॅम्पचे बोल्ट काढायला चालायचे. तर असं मशीन पूर्णपणे काढून घ्यायला लागते ते बोल्ट, मग कसं ओकेमध्ये होते. तर इकडचे दोन्ही बाजूचे सगळे बोल्ट काढून घ्यायचे, मग मध्ये जॉक वगैरे लावायचा. तर हाऊसिंगचे टायर बघा कशी खाली हे आहे का. तर असं मशीनचा पूर्ण आवाज येते. तर असं पूर्ण आपलं मशीननं काढायचं आणि मशीननं फुल टाईट मारायचं, त्याशिवाय हाऊसिंग काही हलत नाही. बोल्ट काढून घ्यायचे आता. तर भावानं चला आता आपण वर जाऊ जॉक लावायला. हाऊसिंग थोडं सर्कल जॉक लावावं लागते. तर आता जॉक तुम्हाला माहिती आहे कसं लावते ते. तर चला जाऊ आता जॉक लावून घेऊ आपण मस्त मध्ये. चलो. रे हाऊसिंगला जॉक लावायचा आहे, हाऊसिंग मागे सरकलंय. असं जॉक लावावं लागते, जोर लावून पूर्ण जोर लागते ह्याला. तर असं जॉक लावलं ना, हे हाऊसिंग पुढे सरकते, रिडिंग ओकेमध्ये येते. त्याला जोर लावून पूर्ण लावू आता. जॉक बेन स्टाईल आले पूर्ण. तर झालंय बघा फुल टाईट. मला रिडिंग दाखवतो पुढे जाऊन. चला जाऊ. तर हे असं पूर्ण जॉक लावलंय बघा मध्ये. तर ह्याच्यानंतर पुढचं रिडिंग येते. तर बघा आता हाऊसिंगचं व्हील अलाइनमेंट ओके झाले बघू शकता तुम्ही. मग अशी कसं तिरकवतं ते आता ओके केलं. व्हिडिओ कसा वाटला भावानं सबस्क्राईब करायला विसरू